सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 117 ब्रह्मलक्षणे। यथा गंध स्वभावेन कर्पूर कुसुमादिषु शीतोष्णादि स्वभावेन तथा ब्रह्म च शाश्वतम। ब्रह्माचे शाश्वत स्वरूप हा श्लोक सांगतो। कापूर फुले यांच्या ठिकाणी स्वभावतःच सुगंध असतो। कापूर उष्ण तर फुले शीतल असतात। जो स्वभाव तो शाश्वत असतो। तद्वत ब्रह्म शाश्वत चिरकाल होय। देहेंद्रिय मन बुद्धीद्वारा उपभोगण्याचे विषय अशाश्वत बदल पावणारे क्षणिक आनंद देणारे, पण याच्या उलट ब्रह्म शाश्वत नित्य सत्य सततचे म्हणून ब्रह्मानंद ही शाश्वत। जगात कशाचीच शाश्वती नसते, काहीच शाश्वत नाही, पण ब्रह्मात अशाश्वत काही नाही। ब्रह्म चिरकाल असते। गुरु हा ब्रह्मस्वरूप प्राप्त झालेला, म्हणून व्यवहारातील अनिश्चितीपासून निश्चित व्हायचे तर ध्यानाने गुरुचे शाश्वत स्वरूप अनुभवावे। स्वस्वरूपाचा प्रत्यय घ्यावा, मग व्यवहारातही शांती शाश्वती लाभेल। कापूर व फुले यांचा स्वाभाविक धर्म सुगंध देण्याचा। हा धर्म जर त्यांच्या ठायी नसेल तर त्यांना कापूर फुले आधी समजले जाणार नाही। अग्नीचा धर्म उष्णता, साखरेचा धर्म गोडी। स्वधर्म सोडला तर स्वरूपही जाईल। माणसाने माणुसकी सोडली तर तो नरपशु ही संज्ञा प्राप्त करतो। म्हणजे स्वधर्म जो धारणा करतो, धरून ठेवतो, अस्तित्वात एकत्रित संघटित ठेवतो, ज्याच्याने शाश्वती राहते असा वस्तू व्यक्ती पदार्थाचा विविक्षित स्वधर्म स्वभाव असतो। कापुरातील उष्णता, फुलातील शीतलता, पाण्याचा पातळपणा हे त्यांचे स्वभावधर्म शाश्वत टिकून असले तरच ते आपले नाव सार्थ करतात। तद्वत ब्रह्माचा स्वभाव शाश्वती नित्यता। जे अनित्य अशाश्वत न असते होणारे ते ब्रह्म नव्हे। गुरुतत्व अबाधित शाश्वत। जग आहे म्हणजेच त्याचा आधार गुरुतत्व आहे। गुरुतत्व आहे म्हणूनच जग अस्तित्वात आहे। अन्योन्य संबंध आहे हा। गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे गुरुतत्वाचेही आकर्षण असते। गुरु स्वतःकडे आकृष्ट करतो व गुरुभक्ताला गुरु उपासनेने शाश्वती लाभते। अव्यक्त ब्रह्माचेच व्यक्त रूप गुरु होय। सद्गुरुनाथ महाराज की जय।